नमस्कार, मी दिलीप डुंबरे BVG ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडमधनं बोलतो आहे आणि आपल्या सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत. आज मी 14 नंबरला आलो आहे. टोटोमध्ये MIDC एरिया आहे सगळ्या कांदळीजवळचा. या कांदळी MIDCमध्ये आज CK पाटाडे साहेब आहेत. त्यांची या ठिकाणी टिश्यू कल्चरच्या लॅब आहेत. केळीचे रोपं बनवली जातात आणि एक नवीन क्षेत्रामध्ये आम्ही ज्या वेळेला ते इथे ट्रायल काही घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम सर मला असं सांगा की तुमचं पूर्ण बॅकग्राऊंड किंवा तुमची संपूर्ण जरा माहिती थोडीशी आणि या फील्डमध्ये तुम्ही कसे आलात आणि त्या दृष्टीने पुढचं तुमचं कार्यकाळ किंवा हे जे काही चालू आहे तर त्या संदर्भात आम्हाला थोडंसं सांगा. अच्छा, नमस्कार. मी CK पाटाडे. मी बेसिकली BSc ॲग्रिकल्चर आहे आणि 2009 साली मी श्री समर्थ बायोटेक नावाने टिश्यू कल्चरची कांदळे MIDCमध्ये लॅब चालू केली. 2009 सालापासून तर 2024-25पर्यंत मी ह्याच व्यवसायामध्ये आहे आणि बेसिकली टिश्यू कल्चरपासून केळीच्या रोपांचं उत्पादन करून महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यामध्ये कर्नाटक असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, या ठिकाणी आम्ही केळीच्या रोपांचा सप्लाय करतो. आजपर्यंत आम्ही रेग्युलर जे आमच्या प्रॅक्टिसेस होत्या त्या प्रॅक्टिसेस आम्ही करत होतो. रेग्युलर फर्टिगेशन होतं, रेग्युलर स्प्रेइंग असेल, फंजिसाईडचं असेल, इन्सेक्टिसाईडचं करत होतो. परंतु मध्यंतरीच्या पिरियडमध्ये सहज TV वरती माझ्या कट्ट्यामध्ये माननीय हनुमंतराव गायकवाड साहेबांचं माझ्या कट्ट्यावरती व्याख्यान ऐकलं आणि ते व्याख्यान ऐकल्याच्या नंतर थोडंसं मनामध्ये वेगळे विचार तयार झाले की बाबा एवढ्या चांगल्या पद्धतीनं यांचे जर प्रॉडक्ट्स असेल तर आपण याचे कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये प्रथमचा ट्रायल घ्यायला काय हरकत आहे. आणि हा विचार मनामध्ये आल्याच्या नंतर ऑनलाईन थोडंसं सर्च केलं आणि तिथनं मला एक नंबर मिळाला. BVG ॲग्रो पुण्यामधला नंबर मिळाल्याच्या नंतर त्यांना मी कॉल केला आणि त्यांनी मला माननीय दिलीप डुंबरे साहेबांचा नंबरशी कॉन्टॅक्ट करून माझ्याशी कॉन्टॅक्ट झालं आणि त्यानंतर मग मी एक 3-4 प्रकारची सिनर्जी असेल, ऑर्गॅनिक कार्बन आहे, 3-4 प्रकारचे कार्बन प्लस हे 3-4 प्रकारचे प्रॉडक्ट्स मी इथे ट्रायल म्हणून घेतले. ट्रायल घेतल्याच्यानंतर मला इतके सुंदर आणि छान रिझल्ट्स आले की जे आजपर्यंत आम्ही जे करत होतो त्यापेक्षा वेगळे रिझल्ट. प्लॅन्टची ग्रोथ असेल, प्लॅन्टची स्टेम असेल, प्लॅन्टचा व्हिगर असेल, प्लॅन्टची शायनिंग असेल, तर याच्यामध्ये असा मेजर असा रिझल्ट्स मला बघायला मिळाला. आजही तुम्ही बघू शकता की साधारणपणे हे जर प्लॅन्ट्स बघितले ते साधारणपणे 20 ते 25 दिवसाचे प्लॅन्ट्स आहेत. ह्या 20 ते 25 दिवसाच्या प्लॅन्ट्समध्ये जर तुम्ही बघितलं बारकाईने तर हे रूट डेव्हलपमेंटचं असेल, याची ग्रोथ असेल, लस्टर असेल, तर हे खूप सुंदर असं तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आम्ही आता हे प्रॉडक्ट वापरायला चालू केलेलं आहे आणि याचे रिझल्ट खूप छान आणि सुंदर आहेत. आणि आपण रोपं मग आउट ऑफ महाराष्ट्र तिकडं आंध्रा वगैरे घेतले? नाही, आंध्रामध्ये नाही पाठवत, आपण कर्नाटकमध्ये पाठवतो. गुलबर्ग्याला वगैरे जातात आपली. या व्यतिरिक्त आपण MP मध्ये खरगोन असेल, बुरहानपूर असेल किंवा मग गुजरातमध्ये आपण बडोद्यामध्ये पाठवतो, अहमदाबादमध्ये पाठवतो, आनंदमध्ये आपण रोपं पाठवतो. अशा ह्या स्टेटमधल्या ठराविक जिल्ह्यामध्ये आपण याचा सप्लाय इथनं करतो. या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये आपण जवळजवळ 16 ते 17 जिल्ह्यामध्ये इथनं रोपं पाठवतो. आपला मेजर सेल हा जळगावमध्ये असतो. या व्यतिरिक्त नांदेड आहे, जालना आहे, उस्मानाबाद आहे, सोलापूर आहे, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण रोपांचा सप्लाय करतो. तुम्हाला आणखीन दुसरं असं विचारायचं होतं, तेच की रेग्युलर प्रॅक्टिस तुमची जी चालू होती त्याच्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने कळते आता, नाही का? हो. रेग्युलर प्रॅक्टिसेस आम्ही तर करतच होतो नेहमीच. आमचं जे रेग्युलर शेड्यूल आहे ते. पण या व्यतिरिक्त आता जो आम्ही रिझल्ट बघितला तो हा रिझल्ट एक बूस्ट रिझल्ट म्हणता येईल त्याला, की वेगळ्या प्रकारचे बूस्टिंग झाल्यासारखं आम्हाला प्लॅन्ट्समध्ये या वेळेला दिसून आलं. तर त्यामुळं याचा वापर आम्ही रेग्युलर करणार आहे. आता मॅडमसुद्धा ॲक्च्युली BSc बॉटनी झालेले BSc बॉटनी. आणि तुम्ही आता मॅडम सांगा की सरांनी तर आता बरंच काय आम्हाला सांगितलंच आहे, तुम्हाला आणखीन काही वेगळं काय सांगता येईल का?
किंवा आणखीन काय जाणवलं आणखीन तुम्हाला? हा, तुमचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर आम्हाला प्लांटमध्ये बरीच वेगळी अशी ग्रोथ दिसली की प्लांट असे स्ट्रॉंग दिसले, कलर पण त्याचे चेंज झाला. हो ना, आता बघा आता हा पण रूट झोन काय बघा ना काय मुळे बघा आता ह्या. हो. बाकीच्या आता तुमच्या सहकारी जे आहेत आता याच व्यवसायाशी निगडीत जी मंडळी असतील त्यांना काय सुचवू शकता किंवा काय सांगू शकता? महाराष्ट्रामध्ये तशा टिश्यू कल्चरच्या बऱ्यापैकी लॅब आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही बनाना असेल किंवा बनाना व्यतिरिक्त वेगवेगळे क्रॉप करणारे जे काही ओनर्स आहेत, मालक आहेत, तर त्यांना मी एवढं सांगू शकेन की BVGचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते खूप चांगले आहेत आणि त्याचा वापर त्यांनी 100% करावा. स्वतः त्याचे अनुभव घ्यावेत. आम्ही जसे अनुभव घेतले तसे त्यांनी पण त्याचे अनुभव घ्यावेत आणि ते अनुभवामधनं त्यांना जे काय वाटतं ते पण त्यांनी शेअर करावं. चालेल चालेल, खूप खूप ओके, धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद, थँक्यू. या नमस्कार. आज मी इथं आलो आहे CK पाटाडे साहेबांच्या श्रीराम बायोटेक या टिश्यू कल्चरच्या यांची लॅब आहे आणि या लॅबमध्ये त्यांची जी काय टिश्यू कल्चरची बारकी रोपं तयार होतात तर ती इकडं ॲक्च्युली तिथं टनेल आहे बरं का सर. तर या ठिकाणी आपण त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये आहे ना की कार्बन प्लस दिलं होतं, ॲग्रोमॅजिक दिलं होतं, ॲग्रोन्यूट्री दिलं होतं, सिनर्जी दिलं होतं. तर त्यांचं म्हणणं पडलं की गायकवाड साहेबांची त्यांनी मुलाखत बघितल्यानंतर आमचा संपर्क झाला आणि मग ते म्हणले की मी पाहिलं मला सुरुवातीला स्वतः मी ट्रायल घेतल्याशिवाय मी काही करणार नाही. त्या दृष्टीने या ट्रायल्स सगळ्या झाल्या त्यांच्या आणि गेले मला वाटतं 15-20 दिवस होऊन गेलेत. रेग्युलर त्यांचे 2-3 ॲप्लिकेशन त्याला झालेले आहेत वेगवेगळ्या रोपांसाठीचे. तर अतिशय सुंदर त्यांना रिझल्ट मिळालेले आहेत. त्यांनी आता मग असे आपल्याला दाखवलं की मुळ्यांची डेव्हलपमेंट कशी झाली किंवा त्या केळीच्या रोपांचा जो बुंदा आहे किंवा ज्याला खोड म्हणतो आहे आपण बारकं, ते खूप चांगल्या पद्धतीने आहे. ती त्यांची एक ॲक्च्युली तशी ती एक अडचण होती की ती रोपांची काडी व्यवस्थित किंवा बुंदा तो व्यवस्थित होत नसायचा. तर ते दोन्ही बेनिफिट त्यांना चांगले मिळाले. सिनर्जीमुळं त्यांना रोपांचे जो फ्रेशनेस वगैरे जे ग्रीनरी आहे ती चांगली दिसते, कॅनोपी चांगली आलेली आहे सगळी. असं एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचं इथे त्यांना रिझल्ट्स मिळाले.